खूप चांगला प्रश्न येतो आणि तू ओपनली विचारतोयस त्यामुळे मला तुझं कौतुक वाटतंय, कारण खूप लोकांच्या मनात हे असतं. LGBT कम्युनिटीचं काही स्वतःचं असं काही हे म्हणणं असायला पाहिजे ना, की त्यांनी पण तो एक विश्वास सोसायटीला द्यायला हवा. तुम्ही माणसाला माणसासारखं वागवतच नाहीये बेसिकली. हिंसक आहे ट्रोलिंग, म्हणजे ह्यांना मारून टाका, हे जगण्याच्या लायकीचे नाही आहेत. तुला कधी कळलं बेसिकली की आपण आउट व्हायला पाहिजे हो, आणि हो. हे कधी ऑड आहे आपल्यामध्ये? कारण सौमित्र, कुठल्याही मुला किंवा मुलीसाठी ते खूप महत्त्वाचं असतं की आपल्या आईवडिलांनी हे क्षण त्यांच्या आयुष्यात अनुभवावे. जे नॅचरल मानलं गेलंय हम्म. ते हे नाही आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा मग समाज त्याच्याकडे थोडंसं दुय्यम नजरेनं पाहायला लागतो. मग याच्यात समाज कुठं चुकतोय? साधा आमचा सोहळा करायचा तेव्हा सुद्धा किती LGBTQ मधलीच मुलं मुली, काय नको, कशाला लोक येतील, दगडफेक करतील. म्हणजे वी वर द फर्स्ट गे कपल, इंडियन गे कपल इवन इन द US टू कम आउट. त्यातून मग हे इम्प्रेशन होतं का की त्यातून या लोकांबद्दल आणखी एक घृणा वाटायला लागते का? तू जेव्हा पिटिशन दाखल केली, ती पिटिशन दाखल करावं हे का वाटली तुला? नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत फार महत्त्वाचे गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे समीर समुद्र. मी तुझं खूप स्वागत करतो. थँक्यू. समीरला बोलण्यामागचं कारण हे आहे की समीर समुद्र आणि अमित गोखले या जोडप्यांनी आत्ताच काही दिवसांपूर्वी आपल्या लग्नाची 20 वर्ष साजरी केली पुण्यामध्ये, आणि त्याचा खूप मोठा सोहळा झाला. त्याच्या बातम्या पण मी पाहिल्या. त्या बातम्या छान होत्या, पण मला त्या बातम्यांमध्ये इंटरेस्ट नाही आहे. त्यानंतर आणि त्याच्या आधी काय घडलं हे आपल्याला समजणं फार महत्त्वाचं आहे, आणि म्हणून त्याला मी इथं बोलवलं. समीर, तुझं स्वागत. थँक्यू. अनफॉर्च्युनेटली अमित त्याला अमेरिकेला जायचं, त्यामुळे तो अमेरिकेला गेला आणि आज तो इथं नाहीये. पण तोही मला आवडला असता इथे असलेला. आय एम मिसिंग हिम, त्याला सांग. तर सुरुवात हीच आहे की 20 वर्षापूर्वी या दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला, म्हणजे साधारण 2003. बरोबर. जिथं जेव्हा समलिंगी संबंध याबद्दल बोलणं पाप मानलं जायचं किंवा त्याकडे अतिशय क्षुद्र पद्धतीनं पाहिलं जायचं, अशा वेळेला तुम्ही तो निर्णय घेतलात आणि तुम्ही लग्न केलं. 20 वर्ष झाली. आज नवरा बायको जे असतात त्यांची सुद्धा लग्न 20 वर्ष टिकत नाहीत. खरं 2-4 वर्षामध्ये बोंबाबोंब सुरू होते, पण तुम्ही 20 वर्ष एकत्र राहिलात आणि यू प्रूव्ड की असं होऊ शकतं. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आणि मग हा जो सोहळा झाला पुण्यातला, ज्याच्यामध्ये तुम्ही सेलिब्रेट केलं, तर तो सोहळा करायची आयडिया कोणाच्या डोक्यात आली आणि त्या सोहळ्यानंतर काय झालं हे तू मला सांग. बरं. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. तर त्या सोहळ्याचं मेन कारण सौमित्र हे होतं की आपण 20 वर्ष आहोत, एकमेकांबरोबर आहोत. आमचं अमेरिकेत 2दा लग्न झालं, एकदा नाही 2दा झालंय. कारण पहिल्यांदा भारतीय रीतिरिवाजांनी करायचं होतं, पण तेव्हा अमेरिकेत सुद्धा कायद्यांनी संमती नव्हती. आणि मग दुसऱ्यांदा जेव्हा कायद्यांनी संमती मिळाली तेव्हा मग आम्ही कायदेशीररित्या असं 2दा झालं ते. पण आम्हाला भारतात करायचं होतं, कारण दोन्ही वेळेस आम्ही आईवडिलांना बोलवलं होतं, पण तेव्हा त्यांची मानसिक परिस्थिती नव्हती. म्हणजे त्यांनी तेवढं ऍक्सेप्ट केलं नव्हतं आमचं नातं आणि हे. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्हाला काही जमणार नाही. मग त्यांच्यासाठी हा सोहळा एक प्रयोजन होतं महत्त्वाचं, कारण आम्हाला ही खूप म्हणजे आशा नाही, आणि एक त्यांनी पण हे एन्जॉय करावं, त्यांनी सुद्धा हे क्षण अनुभवावे, हे आम्हाला खूप मनापासून इच्छा होती. ते एक महत्त्वाचं कारण. आणि दुसरं म्हणजे आत्ता सुप्रीम कोर्टात अमित आणि मी याचिका दाखल केलेली आहे, पिटिशन हे केलंय टू लिगलाइज गे मॅरेज. आणि सुप्रीम कोर्टाचा आता निर्णय तुला माहितीच असेल की त्यांनी नाकारलाय. त्यांनी सांगितलं की हा आमच्या अखत्यारीत नाहीये, संसदेचा निर्णय आहे. तर त्यामुळे आम्ही जरा नाराज झालो होतो. आणि मग मी म्हटलं की अरे, ते असं म्हणले तरी आपण सेलिब्रेशनला तर ते कोणीच नाही म्हणत नाहीये. कारण इथे जी भारतात LGBTQ कम्युनिटी आहे त्यांच्यासाठी हे खूप बघणं आवश्यक आहे त्यांनी, की अरे हे सोहळे होत आहेत, ही नाती समाजासमोर येणं फार गरजेचं आहे. फक्त LGBTQच नाही, पण स्ट्रेट लोकांनाही, आपला जो मेजॉरिटी समाज आहे, कारण अजूनही समलिंगी संबंध हे अजूनही इतकं त्याला म्हणजे मान्य नाहीयेत. म्हणजे आत्ताच एक रिसर्च स्टडी झाला, सर्वे झाला आपल्या इंडियातच, तर 70% लोक अगेन्स्ट आहेत होमोसेक्शुअलिटीच्या. म्हणजे एवढा मोठा समुदाय आमच्या समुदायाच्या विरुद्ध आहे, हे सत्य आहे. तर मग मी म्हटलं की मग एक हे आपण आपलाही सोहळा करायचा आहे, आणि मग तो आम्हाला असा उगीच काय म्हणतात त्याला, बंदिस्त किंवा गुपचूप, कारण काही अपराध केल्यासारखं. कारण म्हटलं आम्ही
प्रेमाचं सेलिब्रेशन करतोय, दिस इज अ सेलिब्रेशन ऑफ लव्ह, का Correct. नाही. आणि म्हणून आम्ही पुण्यात मस्त लॉनमध्ये एकदम, आणि मला मराठी जेवण मला दोन्ही लग्नात नव्हतं मिळालं, सो आय वॉन्टेड दॅट पुण्याचं ते मराठी जेवण, म्हणून अच्छा. ते सगळं आम्ही हे केलं. आणि अगदी म्हणजे आमचे सगळे मित्रपरिवार, अगदी थोडे नातेवाईक, खूप नातेवाईकांना बोलवलं होतं, पण यु नो अजूनही आले नाही अजूनही आपला समाज अजूनही स्वीकारायला खूप जड जात आहे समाजाला. बरं. तर पण छान झाला, म्हणजे आम्ही खूप खुश होतो. बरं. तिथे जे सगळे आले होते ते खूप खुश होते. आणि आम्ही खूप वेगवेगळे रिच्युअल्स मॉडिफाय केली. म्हणजे आपल्याकडे बरं. जसं अग्नीला महत्व असतं, बरं. तर आम्ही ते चायनीज लॅन्टर्न्स जे असतात हो. ते लाईट करून ते आकाशात सोडले. बरं. आम्ही 7 पदं म्हणजे सप्तपदी असतात, त्याच्याऐवजी 7 वचनं दिली एकमेकांना, बरं. आणि प्रत्येक वचनानंतर ते लॅन्टर्न्स आकाशात बरं. सोडले. तर असं एक थोडंसं वेगळं युनिक मिनिंगफुल एक स्वरूप त्या ह्याला दिलं. आणि बरं. आमच्या दोघांचे आईवडील खूप खुश होते, कारण बरं. सौमित्र कुठल्याही मुला किंवा मुलीसाठी ते खूप महत्वाचं असतं की आपल्या आईवडिलांनी हे क्षण त्यांच्या आयुष्यात अनुभवावे. घ्यावेत. हां. मग याच्यामध्ये हा सोहळा झाल्यानंतरची प्रतिक्रिया काय होती? मला खरं तर अपेक्षित नव्हती सौमित्र, खरं सांगायचं तर. अशी म्हणजे दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या, पॉझिटिव्ह पण होत्या, निगेटिव्ह पण होत्या. काही काही इतक्या म्हणजे मला परवाच एक जणांचा मेसेज आला, ते 82 वर्षाचे आहेत, अहमदनगरमध्ये राहतात, आणि त्यांनी पेपरमध्ये बातमी वाचली आणि त्यांनी सांगितलं की मला हे काही माहिती नव्हतं, पण तुम्ही ज्या प्रकारे हा सोहळा केला आहे त्याच्यामुळे मला या विषयातली आता मी माहिती घेणार आहे. म्हणजे 82 वर्षाचा माणूस एवढं पॉझिटिव्हली घेतो, हे फार मला कौतुकास्पद वाटलं. पण त्याचबरोबर ट्रोलिंग खूप म्हणजे खूप झालं. म्हणजे आज सुद्धा इतक्या वेगवेगळ्या पोर्टल्सवर ही जी बातमी आमच्या सोहळ्याच्या आल्यात, तर इतकं गलिच्छ प्रकारे ट्रोलिंग, आणि फक्त आम्हालाच नाही तर आमच्या आईवडिलांनाही त्याच्यात हे केलं, इन्व्हॉल्व केलंय. हिंसक आहे ट्रोलिंग, म्हणजे ह्यांना मारून टाका, हे जगण्याच्या लायकीचे नाही आहेत. तर असं वाटतं की अरे काय, म्हणजे आपण किती, म्हणजे समाज म्हणून आपल्याला किती खरं तर काम करण्याची गरज आहे, हे मला खूप जाणवलं. तर ते ट्रोलिंग खूप म्हणजे खूप गलिच्छ आहे. इवन मी तुला म्हणलं तसं की समाजात अजून, आणि आपले शाळा किंवा कॉलेजचे व्हॉट्सअप ग्रुप असतात, त्याच्यावर ही बातमी येते, एक जण पोस्ट करतात. बाकीच्या वेळेस चिवचिवाट असलेले ग्रुप, हे पोस्ट झाल्यानंतर एकही प्रतिक्रिया नाही, पूर्णपणे शांत. मग त्याच्यावरून जाणवतं की हे गलिच्छ ट्रोल करणारा हा पण प्रकार आहे, पण हा शांत राहणारा, की काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असाही एक हे आहे. म्हणजे त्यांची तेही एक प्रकारचं ट्रोलिंग, तेही एक प्रकारचं ट्रोलिंगच आहे. तेही एक प्रकारचं ॲब्सोल्यूट ट्रोलिंग आहे. म्हणजे जे मित्रमैत्रिणी जो तुमचे 20-25 वर्ष आहेत, आणि ज्यांच्या तुम्ही लग्न समारंभाला गेलाय, त्यांच्या सुखदुःखात तुम्ही सामील झालेला असता, पण ते मात्र तुमच्या इव्हेंटच्या बाबतीत मात्र अलिप्त राहणं, तर ते पण मग खटकतं बेसिकली. त्यामुळे मला एक जाणवलं की समाजमत अजूनही, आणि मग होतं काय, LGBT क्यू कम्युनिटी जी आहे, त्यांना हे ते बघतायत, आणि मग त्यांना भीती वाटते बाहेर यायला, टू कम आउट. दे आर नॉट कमिंग आउट, कारण मग हे सगळं घाणेरडं ट्रोलिंग पाहतायत, किंवा त्यांना हे दिसतंय की अरे आपल्याला, आपण जे आहोत ते जगायला लागलो तर समाज काही आपल्याला फार स्वीकारणार नाही. तर त्यामुळे मग ते पण बाहेर येत नाहीयेत. असं ते याच्यामध्ये तो जो सोहळा झाला, त्या सोहळ्यानंतर अनेकांना कळलं की अरे असं पण होऊ शकतं. हो हो भारतात हो विशेषतः. हो हो तर जसं ट्रोलिंग झालं, तसं तुमची जी कम्युनिटी आहे, LGBTQ ची हो. कम्युनिटी, तुमचे काही व्हॉट्सअप ग्रुप्स हो, असतील जे हो, तुम्ही बोलत होत, हो. तर तिथं काही पॉझिटिव्ह रिॲक्शन्स किंवा काही लोक बोलायला लागली का, की खूप. आतापर्यंत बोलली नव्हती पण अरे मी पण, खरंय. एक्सेप्टन्स असतो ना हो, की हो, हो हो. मी गे असू शकतो करेक्ट आणि असतो, पण मी करेक्ट कधी बोलत नसतो, करेक्ट पण करेक्ट. त्या रिॲक्शन्स पण आल्या नाही का? आल्या खूप त्या आल्या. किती आहेत? अरे खूप. अरे म्हणजे मी म्हणजे आत्ता जे रील टाकलं होतं त्याला 8 मिलियन व्ह्यूज आज सकाळपर्यंत आहेत, काय 5 बोलतो? दिवसात. आणि त्याच्यानंतर मला एक पॉझिटिव्ह गोष्ट इतकी जाणवली की सगळ्या भारतातून LGBTQ मुलं मुली मला मेसेजेस पाठवत आहेत की इट्स सो इन्स्पायरिंग. म्हणजे त्यांना एक ते इन्स्पिरेशन वाटलं की अरे आपल्या देशात हे होऊ शकतं, आणि आपल्यासारख्या फॅमिलीजमध्ये, हे काही बॉलिवूड वेडिंग किंवा नाहीये, असं किंवा हाय क्रीम लेअरचं प्रोफाईल पण नाहीये. क्रीम लेअर हां. वेडिंग नाहीये. आपल्यासारखे सर्वसामान्य मुलं मुली सुद्धा हे करू शकतात, हे खूप जणांना जाणवत आहे. आणि दुसरी गोष्ट जाणवली की आम्ही आमच्या पालकांना त्याच्यात अगदी जसं इतर लग्नात किंवा समारंभात असतं तसे ते पालक पण आमचे वावरले. तुमच्या एकदम मला पटकन हो वाटलं, हो तुम्ही जेव्हा लग्न केलं तेव्हा पालकांनी एक्सेप्ट केलं नाही. नव्हतं, कारण हो जरा ते अवघड झालं हो होतं. हो हो
बाय द टाइम कधी त्यांनी ते मान्य केलं? एक 9 ते 10 वर्ष गेली सौमित्र एवढी? त्यासाठी. हो 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 हो. कारण काय आहे, म्हणजे आमच्या दोघांचे, आम्ही मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन फॅमिलीतून दोघंही, अमित आणि मी, त्यांना माहितीच नव्हती या विषयाची. त्यामुळे त्यांना माहिती मिळून, आणि आपल्याकडे काय होतं, त्यांनी जरी ते स्वीकारलं तरी समाज काय म्हणेल, ते समाज काय म्हणेल ह्याच्यातच आपलं निम्म आयुष्य जातं, विशेषतः पालकांच्या जनरेशनचं. तर त्यामुळे त्यांना ती वर्ष खूप गेली हे स्वीकारायला. आणि ह्याच्यात सौमित्र काय होतं, भारतात अजूनही, म्हणजे आता गोष्टी बदलत आहेत, पण मी जेव्हा आउट झालो तेव्हा डॉक्टर्सचं मत या बाबतीत पॉझिटिव्ह नव्हतं. म्हणजे मला आईबाबांनी पहिल्यांदा डॉक्टरकडे घेऊन गेले, मी सांगितलं तेव्हा, आणि त्या डॉक्टरांनी मला शॉक ट्रीटमेंट हे केली की हे होईल बरं, 2 वर्षात लग्न होऊन मुलगा होईल, तुम्ही काय काळजी करता, असं डॉक्टरांनी एकदम बिनधास्तपणे सांगितलं माझ्या आईबाबांना 2005 मध्ये. असं नाही की खूप बापरे. काळापूर्वी. आणि अजूनही अनफॉर्च्युनेटली काही होमोफोबिक सायकॅट्रिस्ट डॉक्टर्स हे करतायत दुर्दैवाने शॉक ट्रीटमेंट. नाही, मी घेतली नाही. मी विरोध केला, कारण मी तेव्हा अमेरिकेत ऑलरेडी 3-4 वर्ष होतो, मला माहिती होतं. मी त्यांना मग खडसावून सांगितलं, म्हणलं तुमचं लायसन्स जप्त होऊ शकतं तुम्ही हे जे करताय ते. पण काय आहे, आपल्याकडे पहिली गोष्ट लोकांना हा आजार आहे असंच वाटतं, त्यामुळे आई वडील चला डॉक्टरकडे घेऊन जाऊ, आणि मग हे जे बायस डॉक्टर्स असतात ते अजूनही अशा गोष्टी करतायत दुर्दैवाने. तर या गोष्टींचाही खूप, म्हणजे LGBTQ कम्युनिटीला जो सामना करावा लागतो ना अडचणींचा, त्याच्यात इतके आहेत. म्हणजे घरचे स्वीकारत नाहीत, जॉबच्या ठिकाणी स्वीकारत नाहीत, मित्रमैत्रिणी दुरावले जातात, तुमचे नातेवाईक तुमच्याबरोबर नसतात, मेडिकल कम्युनिटी पण हे, लिगल कम्युनिटी सुद्धा अजून. आत्ता अरे आम्ही आता किती दीड आठवडा झाला आमच्या ह्याला नाही सोहळ्याला. हा, आणि त्याच्या आधी आम्ही म्हणलं एक लॉयर्सचं मत घ्यावं पुण्यातल्या, की आम्ही असं असं करतोय, तर काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला माहितीये की त्याच्यात इलिगल काही नाहीये, कारण त्याच्यात म्हणजे वी नो काहीच इश्यू नाहीये. तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं, नाही तुम्ही हार नका घालू एकमेकांना, तुम्ही एकमेकांना वचनं नका देऊ, तुम्ही फक्त भाषणं करा. मी म्हणलं ही सभा नाहीये फक्त भाषणं करायला, पण म्हणजे लिगल कम्युनिटी सुद्धा अजूनही घाबरू नये. मला तेच कळत नाही की आपण का घाबरून आहोत. म्हणजे अजूनही 2 मुलं किंवा 2 सेम सेक्सचे लोक एकमेकांवर प्रेम करतात, म्हणजे प्रेमाला एवढी लोक का घाबरतात हेच मला कळत नाहीये. याच्यामध्ये तुमची जी कम्युनिटी काम करते त्यांचा पण दोष नाहीये का? म्हणजे एका अर्थानं मला असंही वाटतं की ही जी कम्युनिटी आहे, जी कुठली, मला त्याबद्दल फार माहिती नाही, पण जी काय कम्युनिटी, त्यांनी पण तो विश्वास सोसायटीला द्यायला हवा ना. म्हणजे तू लग्नाला 20 वर्ष झाल्यानंतर सेलिब्रेट केलंस, तू विश्वास दिलास की असं होऊ शकतं. आज मस्त मी सुरुवातीला म्हणालो की 2-4 वर्षात लग्न झालेली स्ट्रेट जोडपी फुटतात रे, बरोबर, पण तुम्ही कमिटेड आहात, म्हणजे तुमच्यामुळे मला हा विश्वास झाला की हे वर्क होतंय, हा विश्वास पॉझिटिव्ह दिला. LGBT कम्युनिटीचं काही स्वतःचं असं काही हे म्हणणं असायला पाहिजे ना, की त्यांनी पण तो एक विश्वास सोसायटीला द्यायला हवा. आता हळूहळू होतोय, पण कसं आहे, फॉर लॉंगेस्ट टाइम ती अशी जी दाबले गेलेली सोसायटी कम्युनिटी होतं, कारण 2018 पर्यंत हे इल्लिगल होतं. बरोबर. आम्ही, म्हणजे मी एकदा एका प्रसंगात मी जेलमध्ये जायचा वाचलेलो आहे. म्हणजे एक गे पार्टी होती फक्त, 2007 का 2008ची गोष्ट आहे. गे पार्टी होती, पुण्यातच होती, आणि गे पार्टी म्हणजे काय, फक्त गे मुलं मुली नाचतायत, ड्रिंक्स घेतायत, विच वॉज जस्ट लाईक एनी अदर पार्टी, एनी अदर डान्स पार्टी. रेग्युलर पार्टी. करेक्ट. पण पोलिसांनी हे केलं, तिथे गे पार्टी हे म्हणून सगळ्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. हे आत्तापर्यंत होतं. 2018 मध्ये LGBTQ कम्युनिटीला होमोसेक्शुअलिटी ही इल्लिगल नाहीये, म्हणजे 377 जे कलम आहे ते रद्द झालं. तर 2018ला आमचा तो स्वातंत्र्य दिन होता सौमित्र आमच्यासाठी. तर तू विचार कर की आता 5च वर्ष झालेत आम्हाला स्वतंत्र होऊन, कारण तेवढे वर्ष आम्हाला आपण जे आहोत हे मोकळेपणाने बोलणं सुद्धा इल्लिगल होतं, म्हणजे कोणी पकडू शकेल हे असं वातावरण होतं. आणि त्यामुळे मग घरचे स्वीकारत नव्हते, कारण घरचे काय म्हणायचे, नाही कायद्याने हे अलाउड नाहीये. म्हणजे तू विचार कर की मी जर गे मुलगा आहे किंवा लेस्बियन मुलगी आहे, आणि मला माझ्या स्वतःबद्दल सांगायचंय, मला एक रिलेशनशिप मध्ये राहायचं, कसं सांगणार? कायद्याचीच आम्हाला हे नव्हती. त्यामुळे 2018ला आम्ही मुक्त झालोय की आम्ही जे आहोत ते, त्याच्यात काही चूक नाही. LGBT कम्युनिटीचा तुम्ही दोघे आता किती महत्वाचा भाग आहात? आम्हाला वाटतं आम्ही आहोत. नाही, म्हणजे जबाबदारी तर आम्ही स्वतःहून घेतलेली ही जबाबदारी. म्हणजे आम्ही अमेरिकेत राहतो, आमचं सगळं छान जॉब आणि हे सगळं चांगलं चाललंय, पण मला खूप प्रकर्षाने जाणवतं की भारतात अजूनही या बाबतीत काम करणं गरजेचं आहे. आणि मी जे स्ट्रगल्स केलेले आहेत ते पुढच्या पिढीला करायला लागू नये, आणि म्हणून मी हे करतोय. त्यामुळे आम्ही म्हणजे, पण एक आहे त्याच्यात, तू जे म्हणतोस की LGBT कम्युनिटीची जबाबदारी आहे, आणि मी त्याच्यात एक तुला सांगू इच्छितो, किंवा मी पण ते काम करतोय,
की आमच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा खूप जणांना अजूनही आपल्या बाबतीत हे होऊ शकतं, ही रियालिटी म्हणजे आपण लग्न किंवा आपला जोडीदार असू शकतो हे त्यांना पटणं म्हणजे ती रियालिटी त्यांना पॉसिबल वाटणं हे सुद्धा म्हणजे इट्स अचिव्हमेंट बेसिकली. तर त्या बाबतीत थोडं अवेअरनेसचं काम हे आहे. आणि दुसरी गोष्ट अजूनही आपल्या हक्कांसाठी जाऊन भांडणं किंवा कोर्टात याचिका दाखल करणं हे करणं LGBT कम्युनिटी आणि जे आहोत ते बाहेर कम आउट बाहेर येणं जे आपण आहोत तसे हे करणं आवश्यक आहे. हळूहळू होत आहे. 2018लाच हे झालेलं आहे. पण त्यांनी सुद्धा हे करणं आवश्यक आहे. अजूनही दुर्दैवाने नाही रे आपल्याला नाही. कित्येक मुलामुलींना मला इतकं रोज त्यांना सांगावं लागतं की अरे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हक्कांची जाणीव व्हायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही हक्काने भांडत नाही, तुझ्या कामाच्या ठिकाणी हा असा बोलला ना, तू का नाही त्याच्या विरुद्ध हे कर. तर हे करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे ती एक तिची त्याला काय म्हणता येईल म्हणजे ती एक ठिणगी पेटणं आवश्यक आहे. तर ते आता आम्ही हळूहळू करतोय की त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून. याच्यामध्ये म्हणजे मी तुझ्याकडे येतो पुन्हा, की तू आता अमेरिकेत काय करतोस नेमकं? हा, मी कॉर्पोरेटमध्ये जॉब करतो. मी ह्युमन रिसोर्समध्ये आहे. मी डायरेक्टर इन HR आहे आणि माझं मास्टर्स इन इंजिनिअरिंग झालं. मी COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचा ग्रॅज्युएट आहे. मी गोल्ड मेडलिस्ट आहे तेव्हाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधला. आणि नंतर मी MS केलं आणि MBA केलं. तर मी आता गेले 22 वर्ष मी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहे. पण त्याच्याच बरोबर मी ह्युमन राईट्स कमिशनर होतो अमेरिकेत. त्यामुळे ते माझं एक काम मला म्हणजे ह्युमन राईट्सच्या बाबतीत मला खूप आवड आहे कामाची. नंतर मी डिव्हर्सिटी आणि इन्क्लुजन मध्ये खूप काम करतो LGBT हक्कांसाठी. आणि तिथेही आम्ही म्हणजे पेन्सिल्व्हेनिया स्टेटमध्ये तिथल्या मेयरने आमचं लग्न लावून दिलं होतं. सो तिथेही आम्ही बऱ्यापैकी सक्रिय आहोत तिथल्या राजकारणात. अमित काय करतो? आणि अमित लॉजिस्टिक्समध्ये, तो डायरेक्टर ऑफ लॉजिस्टिक्स आहे. त्यामुळे दोघेही. आणि त्याचंही मास्टर्स इन इंजिनिअरिंग आणि MBA झालेलं आहे. तुम्हाला 20 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही लग्न करायचा निर्णय घेतला, तुम्हाला कधी कळलं की तुला कधी कळलं बेसिकली की आपण आउट व्हायला पाहिजे आणि हे कधी ऑड आहे आपल्यामध्ये? ऑड इन अ सेन्स त्यावेळेला ऑड वाटणार. मी तुला सांगतो की मला आई बाबा जेव्हा लग्नाचा फोर्स करायला लागले तेव्हा ही रियालिटीची जाणीव झाली. कारण मला 6वी-7वीतच कळायला लागलं होतं की आपल्या बाबतीत काहीतरी वेगळं होत आहे. मुलं माझ्याबरोबरचे जे मित्र मुलींबद्दल बोलायला लागलेत मला तसं काहीच वाटत नाहीये. तर ते मला तेव्हा जाणवायला लागलं होतं. पण कसं होतं म्हणजे मी 80 आणि 90च्या दशकात पुण्यात मोठा झालोय आणि तेव्हा ह्याच्याबद्दल ना काही बोलणं जायचं, इंटरनेट नव्हतं, मराठी माध्यमातून शिक्षण, कोणाला काही माहितीच नव्हतं. त्यामुळे मी कधीच त्याबद्दल बोललो नाही. म्हणजे तुम्ही त्या भावना सतत दाबत राहता. तुम्हाला आतून कळत असतं की अरे आपल्या बाबतीत काहीतरी वेगळं होतं. पण जेव्हा लग्नाचा विषय निघायला लागला म्हणजे वयाच्या 26-27व्या वर्षी तेव्हा मग मला जाणीव झाली की नाही मला आता काहीतरी फर्म स्टँड घ्यायला पाहिजे. नाहीतर माझं लग्न म्हणजे त्या काळी सौमित्र माझे कित्येक जे माझे पियर्स जे आहेत, मी आता 48 वर्षाचा आहे, तू 48, 50, 55 वर्षाची गे मुलं मुली खूप कमी पाहतोस. कारण त्यावेळेस हाच ट्रेंड होता की ठीक आहे ना, गे आहे ना, ठीक आहे ना, लग्न करून टाका म्हणजे मुलीशी असं. म्हणजे त्यावेळेस आय वॉज कन्सिडर्ड लाईक अ रेबेल की अरे तू मुलाबरोबर हे. मी म्हणलं हो मला तेच. कारण प्रामाणिकपणे जगणं, आपण जे आहोत ते जगणं यात काहीच चूक नाही. एवढं प्रामाणिक विचार होता माझा तो. म्हणजे एवढा सोपा विचार होता माझा स्वतःचा. तर त्यावेळेस मग मी आईबाबांना म्हणजे ते जेव्हा लग्नाचा फोर्स करायला लागले मग मी 30व्या वर्षीपर्यंत कसं बसं निभावून नेलं. पण मग 30व्या वर्षी नंतर मग मला ते जाणवलं की आई बाबा आता ते म्हणजे ते खूपच फोर्स करतायत आणि मला मुलीला कुठलंही फसवायचं नव्हतं. आणि यात नेमकं तेच होतं. मुली खूप फसल्या जातात दुर्दैवाने आणि ते खूप चुकीचं आहे बेसिकली. तर त्यामुळे ते मी. याच्यामध्ये अमित तुझ्या आयुष्यात कसा आला? तो आधीच आला होता की नंतर आला? नाही, तो 2 वर्ष आधीच आला होता. मी 30व्या वर्षी आई बाबांना सांगितलं पण मी 28 वर्षाचा असतानाच तो माझ्या आयुष्यात आला होता. आमची ओळख ऑनलाईन झाली. तो शिकत होता, मी जॉब करत होतो तेव्हा आणि तो मास्टर्स त्याचं पूर्ण करत होता आणि ऑनलाईन ओळख झाली. तेव्हा त्याला बिलकुल वाटलं नव्हतं. तो म्हणला की नाही मला मी गे आहे माहितीये पण मी मुलीशीच लग्न करणार आहे कारण समाज आणि ह्यांना मी कसं फेस करायला माहित नाही. मी म्हटलं ठीक आहे, तुझा तो मार्ग आहे, मी मुलाशी करणार आहे, त्यामुळे आपण मित्र म्हणून राहू. आणि असे आम्ही मित्र म्हणून बोलायला लागलो. पण एक 5-6 महिन्यात आमची मैत्री इतकी छान जमली की मग त्यांनीच मला सांगितलं की अरे समीर मला आता तुझ्याशी मैत्री करून आणि बोलून असं वाटतंय की मी एक आनंदी आयुष्य जगू शकेल, तर आपण डेटिंग सुरू करायचं का? पण 4-5 महिने. त्यामुळे आमची मैत्री सुरुवातीला म्हणजे आमचं प्रेम नंतर झालं पण मैत्री आधी खूप छान झाली बेसिकली. याच्यामध्ये तुम्हाला हा निर्णय तुम्ही जो घेतला की आपण लग्न करूया, हो, तर तेव्हा अमितच्या बाजूची काय परिस्थिती होती? अमितला थोडा वेळ लागला. ती कारण
त्याच्या बाबतीत काय होतं म्हणजे त्याच्या घरचं वातावरणही थोडंसं ट्रेडिशनल जास्त आहे माझ्या इथल्यापेक्षा, आणि तो स्वभावाने पण थोडा घाबरट आहे. तर त्यामुळे त्याला थोडं जड गेलं की हे समाजासमोर कसं आणायचं किंवा काय. पण एक गोष्ट होती की त्याला हे कळलं होतं की समीर आणि मी आणि आमचं नातं हे आपण जर पुढे नाही आणलं म्हणजे समाजासमोर नाही आणलं तर ते नुसतं काय म्हणतात त्याला बंदिस्त ह्याच्यात त्याला काहीच अर्थ नाही आहे. आणि मी पण त्याला पहिल्यापासून तेच सांगत होतो की आपण जर जे आहोत ते समाजासमोर प्रामाणिकपणे राहिलो तर त्यातून आपलंही नातं चांगलं होईल. कारण कसं होतं सौमित्र, तुम्ही जर सतत त्या स्ट्रगलमध्ये राहिला, मेंटल स्ट्रगलमध्ये राहिला की आता बाहेर गेल्यावर काही बोलायचं नाही बरं का, आपण मित्र सांगायचंय, आपण भाऊ सांगायचंय, अरे असेही सुरुवातीला आम्हाला तसेही म्हणजे सल्ले दिले आणि आम्ही पण म्हणजे तेव्हा घाबरलेलो होतो. पण मी म्हणलं की अरे या सगळ्यामुळे आपल्या दोघांच्या नात्यावर किती परिणाम होतोय, आपण स्ट्रेसमध्ये राहतोय, आपण आनंदी नाहीये, आणि हे का करायचं, आपण जर ह्याच्यात काहीच गुन्हा करत नाही, का करायचं. तर हे त्यालाही पटलं मग नंतर. आणि मग आम्ही म्हणजे वी वर द फर्स्ट गे कपल, इंडियन गे कपल इवन इन द US टू कम आउट, हो टू कम आउट टू टॉक ओपनली अबाउट दिस. म्हणजे आमचे 2006-07चे इंटरव्ह्यू तू काही काही बघशील त्या काळातले, म्हणजे IITनी तेव्हा मुंबई IITनी इंटरव्ह्यू घेतले होते. आणि पण तेव्हा म्हणजे असं ते एक वेगळंच नाविन्य वाटलं की अरे इंडियन गे कपल असं फार हे होत नाही. पण आणि आम्हाला ते जाणवलं सौमित्र की आपण जेव्हा प्रामाणिकपणे आपलं आयुष्य जगतो, आपण फक्त आनंदीच नाही तर आपण यशस्वी पण होतो, आपला आत्मविश्वास वाढतो, आपण खूप चांगले फ्रेंडशिप्स निर्माण करू शकतो. आमचे जगभरात इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक छान ओळखीचे झाले ते याचमुळे की आम्ही प्रामाणिकपणे जगतो म्हणून. त्यामुळे मला जी लोक आमच्या बरोबर नाही आहेत, जे नातेवाईक, जे मित्र आमच्या बरोबर नाही आहेत, त्याचं मला काहीही पहिल्यांदा वाईट वाटायचं, आता मला काहीच वाईट वाटत नाही. पण याच्यामध्ये एक बेसिक प्रश्न विचारतो की सर्वसाधारणपणे स्त्री आणि पुरुषामध्ये आकर्षण होतं, हो, हे निसर्ग निर्मित आहे असं म्हणतो आपण. कारण तिची सौंदर्यस्थळ वेगळी असतात, माझी सौंदर्यस्थळ वेगळी असतात, आणि मग आपण त्यातनं अट्रॅक्ट होतो एकमेकांकडे आणि मग आपण ठरवतो काहीतरी. हा जर ही जर पद्धत मानली गेली तर त्याच्या विरोधातलं काहीतरी आहे. विरोधात म्हणजे नॉट एक्झॅक्टली अपोजिट, पण हे वेगळंच आहे काहीतरी की वेगळं, विरोधात वेगळं आहे की पुरुषाला पुरुषाबद्दल आकर्षण वाटतं आणि तुम्ही ठरवता. मग यात समाजाची काय चूक आहे? कारण बोल तुझं. म्हणजे जे नॅचरल मानलं गेलंय ते हे नाही आहे हे जेव्हा कळतं तेव्हा मग समाज त्याच्याकडे थोडासा दुय्यम पातळी टीएम नजरेनं पाहायला लागतो. मग याच्यात समाज कुठं चुकतोय? सांगतो ना मी तुला, खूप चांगला प्रश्न आहे तो, आणि तू ओपनली विचारतोयस त्यामुळे मला तुझं कौतुक वाटतंय, कारण खूप लोकांच्या मनात हे असतं. पहिली गोष्ट, आपल्याला हे नैसर्गिक एवढंच आहे असं हे कोणी सांगितलंय, म्हणजे हे का? कारण तू जर आपली पूर्वीची कथा कादंबऱ्या पाहिल्या किंवा शिल्प पाहिली, खजुराव किंवा इतर कुठली, म्हणजे आपण तर भारतीय संस्कृती तर प्रचंड सहिष्णू आहे त्या बाबतीत. त्यामुळे जेंडर फ्लुइडिटी ही आपल्याकडे अर्धनारी नटेश्वर आपण, त्यामुळे आपल्याला हे फक्त स्त्री पुरुष आणि ह्यांचं आकर्षण ह्याच्या व्यतिरिक्तही हे वेगवेगळे पदर आहेत, आणि ह्याच्यावर रिसर्च झालेला आहे. म्हणजे आपण फक्त पूर्वीचं हे नाही, ह्याच्यावर मेडिकली रिसर्च पण झालेला आहे की समाजात वेगवेगळ्या प्रकृती असतात, ज्याच्यात समलैंगिकता ही पण एक प्रकृती आहे. आणि त्यामुळे आपल्याला जे कंडिशनिंग झालंय की स्त्री पुरुष आकर्षण हेच नॉर्मल किंवा हेच नॅचरल, हेच खोडून काढतोय आम्ही बेसिकली. म्हणजे कारण आम्ही असं एक दिवस उठलो आणि असं नाही ना की आता आपण गे व्हायचं बरं का, असं नाही येत. खूप लोकांना तसं वाटतं, खूप लोकांना हे अजूनही वाटतं की आम्ही हे आमच्या मनावर आहे, आम्ही गे व्हायचं की अरे नाहीये तसं. आम्ही, आणि तू विचार कर ना, जेव्हा समाजाकडून एवढा तिरस्कार, घृणा आहे, तर कोण चूज करेल टू बी गे, राईट? तर आम्ही जे आहोत, नैसर्गिक आहोत, ते असे आहोत. 5वी-6वीत मला कळायला लागलं, आणि आत्ता म्हणजे हे पूर्वापार चालत आलंय. लोकांना असं वाटतं अरे तू अमेरिकेला गेला, हे आत्ता वेस्टर्न कंट्रीजचं. असं बिलकुल नाहीये. तुम्हाला मी 70 वर्षाचा गे पुरुष दाखवेल, 75 वर्षाची लेस्बियन बाई दाखवेल, तेव्हा आपण त्यांना स्कोपच नाही दिला आउट व्हायला. आपण हेच सांगत गेलो, स्त्री पुरुष स्त्री पुरुष स्त्री पुरुष, हे नैसर्गिक. आणि त्यामुळे कित्येक आयुष्य आपण बर्बाद केलेली आहेत रे. म्हणजे नुसते ती दोन व्यक्ती नाही, कारण त्यांची आपण मग लग्न लावून दिली स्ट्रेट याच्यात. म्हणून तर मी लोकांना, ज्यांना माझ्याबद्दल प्रॉब्लेम आहे, मी सांगतो ठीक आहे, मग तुमच्या बहिणीचं गे मुलाशी लग्न लावा. तुम्हाला गे लोकांबरोबर प्रॉब्लेम नाही ना, म्हणजे गे असण्याबद्दल, म्हणजे आम्ही 2 मुलं लग्न करतो ह्याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे ना, ठीक आहे, तुमच्या बहिणीचं गे मुलाशी लग्न लावून द्या. आहे का तयारी? मग लोक लगेच म्हणलं नाही ना,
मग त्या मुलाला दुसऱ्या मुलाबद्दल आकर्षण आहे आणि तोही गे मुलगा असेल त्याच्याबद्दल आकर्षण आहे, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? हे आपल्याकडे लॉजिक तर आपल्याकडे भारतात मला खूप जाणवलेलं आहे. म्हणजे ते ट्रोलिंगवरून मी आता पाहिलं, लॉजिकच वापरत नाहीत लोक. अरे तुम्ही समजून घ्या हे काय आहे, उगीच काहीतरी कमेंट करायच्या याला काही अर्थ नाही ना. तू जे म्हणालास की तुला 4थी 5वी 6वीत कळायला हो, लागलं की हो. मी काहीतरी वेगळं आहे माझ्या. हे काय काय वाटत होतं तेव्हा? काय जसं असतं ती भावना? जे मी तुला 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 मी तोच प्रश्न मी तुला विचारेन की तुला कधी मुलींबद्दल, मी आय एम अज्युमिंग युअर स्ट्रेट, Yeah, हा, I'm तर straight. तुला मुलींबद्दल कधी आकर्षण निर्माण झालं, तुला कधी कळायला लागलं? आपण टीनेज मध्ये आल्यानंतर हा, म्हणजे साधारण कुठल्या वर्षी? म्हणजे साधारण एक काय 8वी 9वी 10वी 7वी 8वी, 7वी हा. 7वी. आणि मग तेव्हा काय झालं तुला? म्हणजे तुला असं, तुला एक प्रसंग तू कुठला आठवत आहे की त्या पॉइंटला तुला वाटायला लागलं की हा मला मुलींबद्दल आकर्षण नाही ना? म्हणजे तुला साधारण हा. ते एक अंदाज येतो. हा. तर मी तुला सांगतो तर सेम तसंच आहे रे. म्हणजे आपल्याला कोणीतरी आपल्या वर्गातलं पहिल्यांदा किंवा आपल्या सोसायटीत राहणारं की अरे हा छान दिसतो मुलगा, किंवा अरे मला या मुलाबरोबर बोलायला आवडेल, जसं तुम्हाला होतं त्यावेळेस फिजिकल काहीच नसतं, फिजिकल Correct, खूप स्ट्रॉंग correct, नसतं त्या वयात. अरे मला बेंचवर ह्याच्या बाजूला मला बसायला आवडेल, जसं तुमच्या बाबतीत. त्यामुळे मला खूप लोकांना तेच सांगायचं असतं की त्याच्यात काहीच वेगळं नाहीये. जसं तुम्हाला, आणि जसं तुम्हाला ते प्रसंग आठवणार नाही की या प्रसंगात मला कळलं, त्याच्यानंतर मला समजलं, हा, असं नाही. तसं आमचंही नाहीये. म्हणजे त्या साधारण वयात साधारण अंदाज यायला लागतो की अरे मला ही माझे मित्र मुलींबद्दल एवढं बोलतात की ही मुलगी किती छान दिसते, किंवा ज्या काही टर्म्स वापरतात, मला त्याच्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. पण मला जी माझे मित्र आहेत त्यांच्यापैकी काही छान वाटतात. आणि ते जे कन्फ्युजन असतं ना सौमित्र, ते फार बेकार असतं. म्हणजे आता थोडं शाळा कॉलेजमध्ये याबद्दल बोलायला लागलेत लोक, पण आपल्या म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो किंवा कॉलेजमध्ये होतो याबद्दल बोललंच जायचं नाही. तर ते कन्फ्युजन वेळ लावणारं असतं. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये फार महत्वाचा मुद्दा सांगितला हो. तू जेव्हा पिटिशन दाखल केली हो. ती पिटिशन दाखल करावीशी का वाटली तुला? कारण कधी असं लक्षात आलं की नाही याच्यावर आपण आता हो. लिगली काहीतरी करूया? कारण कसं असतं, आपल्याला नेहमी असं वाटतं की समाज लोकांनी बदलावा, आपण नको बदलायला. शिवाजी जन्मा होता तो दुसऱ्याच्या घरात, आणि माझं अजिबात तसं नाहीये. मला असं वाटतं की बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, जसं गांधींनी म्हणलं होतं तसं. त्यामुळे मला असं वाटतं की मला माहिती आहे की हे आयुष्य मी जे जगतोय ते चुकीचं नाहीये, ते प्रामाणिक आहे, आणि मला कायदेशीर हक्क मिळायला पाहिजे हे, आणि त्यांनी माझं आयुष्य समृद्ध, आणि माझंच नाही तर पुढच्या सगळ्या पिढ्यांचं LGBT. आणि त्यामुळे मला म्हणजे इट वॉज ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणजे त्याच्यात काही क्रांतिकारी फार मला करायचं असंही नव्हतं. मला एक पटलं होतं की हे करणं आवश्यक आहे, माझ्यासाठी नाही तर पुढच्या पिढ्यांसाठी. कारण हे बघ, कायद्याचं जेव्हा तुम्हाला संरक्षण असतं ना, कायदा जेव्हा तुमच्या बाजूने असतो तेव्हा तुमचा आत्मविश्वास पण खूप वाढतो. आत्ता काय होतंय, आत्ता LGBTQ समुदायातली मुलं मुली, अरे नाही पण आपल्याला कुठे लग्नाची परवानगी. साधा आमचा सोहळा करायचा तेव्हा सुद्धा किती LGBTQ मधलीच मुलं मुली, काय नको, कशाला, लोक येतील दगडफेक करतील, एवढी घाबरून राहणारी आहेत आमच्या समाज. आणि का, म्हणजे त्यात त्यांची चूक नाहीये, कारण आपण वातावरणच तसं तयार केलं. त्यामुळे कायद्याचं स्ट्रॉंग प्रोटेक्शन असणं म्हणजे 377 गेला हा पहिलं पाऊल होतं. आणि त्यामुळे खूप मुलामुलींना आत्मविश्वास आला की अरे मी घरी सांगितलं तर घरचे म्हणणार नाहीत की हे इलिगल आहे म्हणून. त्यामुळे कायद्याचं आता तुम्ही होमोशनल लिगल आहे. हो हो हो, फक्त लग्न नाही करू शकत. करेक्ट करेक्ट. म्हणजे आम्ही, आणि लग्न नाही करू शकत म्हणजे आम्ही सगळे विधी करू शकतो. सी, कायदेशीर अधिकार जे आहेत, कायदेशीर अधिकार म्हणजे रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन रजिस्टर करणं हे करू शकत नाही आम्ही. पण जर आम्हाला एखादा पंडित मिळाला तर तो विधी करू शकेल आमचे, पण तो पंडित तेवढं मानायला पाहिजे, तो ऐकायला पाहिजे. कारण आता आम्ही कार्यालयांना मी 4-5 फोन केले, वेगवेगळ्या पंडितांना फोन केले की आमचं असं असं आहे, 20 वर्ष झाली आहेत, आम्हाला परत एकदा हे सोहळा करायचा आहे. काय तुला काय वाटतं, पुण्यातल्या कार्यालयवाल्यांनी काय सांगितलं असेल? नाही असलं काही चालणार नाही हे ते. त्यामुळे सोहळे करायचे, मी म्हणतोय की बाकीच्यांनी करा, पण ह्या अडचणी खूप आहेत रे. पण तुझा हा जो सोहळा झाला त्याच्या बातम्या पण आल्या, हो, पेपरनी बातम्या केल्या, अनेक लोकांनी केल्या. हो. तर याचा परिणाम काही होतोय का? पॉझिटिव्ह होतोय, निगेटिव्ह जसं तसं पॉझिटिव्हही होतोय. खूप सारे वेंडर्स म्हणजे त्याच्यात वेडिंग फोटोग्राफर्स आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत, स्टायलिस्ट आहेत, व्हेन्यू जिथे आपण हे करतो, किंवा इव्हन केक बेकिंग करणारे वेंडर्स कंपनीज आहेत, ते आता अवेअर झालेत की अरे दिस इज अ न्यू मार्केट दॅट वी कॅन टॅप इन टू. सो दिस इज अ बिझनेस. मला तेच लोकांना सांगायचं आहे की डोंट डिस्काउंट. 8 ते 10% ऑफ द पॉप्युलेशन इज LGBTQ. 8 ते 10%. आणि हे रिसर्च ड्रिव्हन आहे, हे कोणी तुम्ही पुराणात सांगितलं शास्त्र नाही. दिस इज अ रिसर्च ड्रिव्हन मेडिकल फॅक्ट.
त्यामुळे 8 ते 10% ऑफ 1.3 बिलियन पीपल इज LGBTQ. दिस इज अ बिग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. त्यामुळे हे पॉझिटिव्ह बदल घडतायत. ठीक आहे. दुसरी गोष्ट, समाजात आता याबद्दल बोललं जात आहे, विच इज आय एम सो ग्लॅड. सी, चेंज कधी होईल? आधी लोक निगेटिव्ह बोलतील. मला हे ट्रोलिंग वगैरे मला माहिती आहे की ते होणार आहे. लोक निगेटिव्ह बोलणार आहेत, लोक नावं ठेवणार आहेत, पण तरच बोलणं होईल त्याच्याबद्दल जास्त. आणि मग त्या निगेटिव्ह लोकांना कोणीतरी पॉझिटिव्ह हे करणारे कमेंट करतील किंवा बोलतील, आणि तसं आपली विचारसरणी हळूहळू बदलेल. त्यामुळे ते पॉझिटिव्ह चेंजेसही होत आहेत हळूहळू. तुझ्या या सगळ्या काळामध्ये, या 20 वर्षामध्ये जसेच वाईट अनुभव आले, तसे चांगले पण आले म्हणाला. हो हो हो. पण आधी मी वाईटाकडे येतो आणि मग चांगल्याकडे येतो. बरं. या प्रवासामधला सगळ्यात डिप्रेसिंग अनुभव कुठला होता तुझा? सांगू शकतो? या काळामध्ये तुम्ही कम्प्लीट हल्ला होता. हो 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 हो. म्हणजे पहिल्यांदा आम्ही जेव्हा लग्न केलं ना 2010 साली अमेरिकेत, तर तेव्हा इकडे ती खूप याहू इंडियानी एक मोठी स्टोरी केली होती आमच्यावर. आमचे फोटोज लीक झाले. आम्ही अमेरिकेत सगळं हे लग्न केलं होतं. आणि तेव्हा 2010 साली तेवढा अवेअरनेस नव्हता, संवेदनशीलता नव्हती. आत्ता एवढं ट्रोलिंग होतं, तर त्यावेळेस काय झालं असेल तू विचार कर. आणि तेव्हा सौमित्र, त्या ट्रोल्समध्ये तुमच्या आईवडिलांना आम्ही जीवे मारू, हे असलं काहीतरी करताय तुम्ही, आणि घाण शिव्या. आणि तेव्हा मला खूप टेन्शन आलं की अरे, आपण अमेरिकेत आहोत, आपण सुरक्षित आहोत, पण आपले आईवडील दोघांचे भारतात आहेत, त्यांचं काय? तर तेव्हा ते हादरून जाणं जे म्हणतात ना, तू आत्ता म्हणला, ते तेव्हा झालं की सेफ्टी म्हणजे तुमची सुरक्षितता धोक्यात येते अशा वेळेस बेसिकली. तर ते एक मला व्यवस्थित आठवतंय. दुसरं आठवतंय, हादरून गेलो म्हणण्यापेक्षा खूप वाईट वाटलं होतं, वेड्यासारखं वाईट वाटलं होतं. आम्ही 2017मध्ये भारतात शिफ्ट झालो होतो. आधी कायमचं शिफ्ट होणार अशाने आलो, पण मग 3 वर्ष आम्ही राहिल्यानंतर आम्हाला खूप वाईट अनुभव आले, आणि म्हणून आम्ही परत गेलो अमेरिकेत. तर त्या वाईट अनुभवांपैकी जो एक वाईट अनुभव म्हणजे असा हादरून टाकणारा की अरे काय म्हणजे घर मिळत नव्हतं, मला भाड्याने घर घ्यायचं होतं, घर मिळत नव्हतं. कारण आम्ही स्पष्टपणे सांगत होतो की आम्ही गे कपल आहोत. तर बरेच म्हणजे 2017 साली सुद्धा तेवढा अवेअरनेस नव्हता. मग लँडलॉर्ड्स नाही आम्हाला असं काही इल्लिगल करायचं नाही. काही जण असं म्हणायचं इल्लिगल करायचं नाही. म्हणजे आम्ही, तू विचार कर, वेल एज्युकेटेड, वेल सेटल्ड, खूप व्यवस्थित भाडं देणारे, म्हणजे अमेरिकेत 10-15 वर्ष राहिलेले, पण तरी आम्हाला मिळत नव्हतं घर. आणि एकदा तर असं झालं की एक घर मिळालं, आम्ही राहायला लागलो. त्या सोसायटीतल्या लोकांनी तक्रार केली आणि आम्हाला नोटीस आली की अरे, तुमच्याबद्दल ही तक्रार आली आहे, आणि फक्त नॉर्मल कपल्सना घर द्यायचं आहे असं ठरवलंय, त्यामुळे तुम्ही, म्हणजे तेव्हा मग मी असं खूप हे झालं की अरे, हे लोक काय, आपण गुन्हा काय केलाय? म्हणजे हे लोक काय समजतात काय आपल्याला? नाही, आमच्या मुलांवर परिणाम होतात. म्हणलं, म्हणजे वाईट वाटतं रे, खूप वाईट वाटतं की तुम्ही माणसाला माणसासारखं वागवतच नाहीये बेसिकली. म्हणजे आता ही जी रिएक्शन घेतली ना की आमच्या मुलांवर परिणाम होतो, परिणामाचा आपण विचार जर केला, तर असं होतं का खरंच की ही दोघं राहतायत, 2 मुलं राहतायत किंवा 2 मुली एकत्र राहतात आणि त्यांना राहू दिलं जाते, मग आपण पण राहूया, असा जो परिणाम होतो आपल्यावर की आपण पण राहू शकतो, असं होतं का? म्हणजे तू म्हणतोस मुलांवर परिणाम का? मग तसं जर मला भीती वाटते लोकांना. हो, नाही, मग मला त्याच लोकांना हा प्रश्न विचारायचा आहे. मी लहानापासून मोठा होताना सगळीकडे स्ट्रेट कपल्स पाहिले. जर परिणामच व्हायचा असता असं का नाही झालं, तर मग मी पण स्ट्रेट झालो असतो. मी पण फक्त स्त्री पुरुषच फक्त ते मॉडेल पाहिलं असतं. असे परिणाम होत नाहीत. आपण जे जन्माला येतो ते जन्माला येतो. उलट, मी तर उलट सांगतो की तुमच्या आजूबाजूला गे कपल्स असतील, गे लेस्बियन मुलं मुली असतील, introduce your kids to them because they can teach you about empathy, they can teach you about caring, they can teach you about living life with honesty. मी नेहमी लोकांना सांगतो, मी कौतुक नाही सांगते आमचं, पण आमच्याकडून प्रामाणिकपणे जगणं, केअरिंग, कारण आम्हीच जगात इतके वाईट अनुभव हे केलेले, त्यामुळे आमच्याकडे एम्पथी आणि केअरिंग जास्त आलेलं आहे ऑलरेडी. आम्हाला कुठल्याही समाजातला दुर्लक्षित घटकाबद्दल जास्त हे वाटतं, कारण आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. काय, वी नो व्हॉट इट मीन्स टू बी अ मायनॉरिटी, राईट? त्यामुळे हे असं नाही आहे. म्हणजे हे जे लोक म्हणतात ना परिणाम होतो, आणि ते वाईट अर्थाने म्हणतात की वाईट परिणाम होतो, तर मला त्यांना तेच सांगायचं आहे की तुम्ही आमच्याबरोबर राहा. तुम्हाला भीती वाटते ना, तुम्ही राहा ना, तुम्ही आमचं आयुष्य अनुभवा. आणि म्हणून मी फेसबुक आणि सोशल मीडियावर माझं दैनंदिन आयुष्य टाकत असतो. मी आज हे फूड केलंय, मी आज इकडे फिरायला गेलोय, आम्ही हा मूवी पाहिलाय, मी आज शांता शेळकेंचं हे पुस्तक वाचतोय. आणि मी लोकांना तेच, आणि लोक तर चक्रावून जातात, कारण मी शांता शेळके पण वाचतो, मी गे प्राईडमध्ये पण हे करतो, मी गणपती मिरवणुकीत पण छान हे करतो. आमचं विविधांगी आयुष्य. मला याचं दुसरी बाजू वाटते ना समीर, याच्यामध्ये गे असणं
हा चेष्टेचा विषय आपल्याकडे खूप होतो. हम्म. त्याला सिनेमा पण अवलंबून जबाबदार असू शकतो, वेगळ्या OTT पण अवलंबून, त्याचं जे चित्र दाखवलं जातं बरोबर आहे. लार्जर दॅन लाईफ दाखवण्याच्या नादात ना ते हो. आणखी त्याची हो. गलिच्छपणा बरोबर दाखवतो, आहे. ओंगळपणा दिसतो. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर एक हो. असतो. एक हो. दुसरी गोष्ट, LGBT जे मगाशी तुला म्हणालो की त्यांची जबाबदारी पण ही आहे की आपण सोसायटीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं, की ठामपणे काही गोष्टी सांगाव्यात, बरोबर एकमेकाला मदत कर. तर ही कुठेतरी मिस होते असं मला वाटतं. हे जे अंतर आहे ना, हे राहतंय. म्हणजे तू ज्या पद्धतीने फर्मली सांगतोयस की मी हे करतोय कारण तुला काय वावगं वाटत नाही, तसं व्हायला पाहिजे. पण माझ्या आजूबाजूला मी तुला सांगतो की सोशल मीडियावर असे अनेक मुलं आहेत की जी गे असतात आणि तुम्हाला ऑफर करत असतात वेगवेगळ्या पद्धतीने, चॅट करत असतात, तुमच्या इन्स्टावर बोलत असतात, तुम्हाला ते काय प्रोवोक करत असतात. ह्याच्यामुळे ते आणखी तुम्ही काय म्हणतात त्याला, आणखी गाळात जातं. माझं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणखी बदलतो, वाईट होतो. बरोबर आहे. हे होतंय ना. बरं झालं तू बोललास या विषयावर. आणि माझं आय विल टेल यू माय पॉइंट ऑफ व्ह्यू. हे अगदी चुकीचं आहे. ती जी मुलं करतायत हे प्रोव्होक करणं किंवा प्रायव्हेट चॅट येऊन काहीतरी घाण बोलणं, आणि मला माहिती आहे ते होतं. पण सौमित्र, असे पुरुष स्ट्रेट समाजात नाही आहेत. स्ट्रेट समाजात सुद्धा असे पुरुष आहेत जे बायकांना असं करतात, त्यांच्या इनबॉक्समध्ये जातात, हे करतात. पण मग आपण असं म्हणतो का की सगळे स्ट्रेट पुरुष वाईट? नाही ना. तसंच हे आहे. प्रत्येक समाजात चांगले आणि वाईट लोक आहेत. आमच्याही समाजात तसे आहेत. LGBTQ कम्युनिटीमध्ये असं चुकीचे वागणारे लोक आहेत. पण त्यामुळे सगळी कम्युनिटीच तशी चुकीची आहे हे मला फक्त नाही. हे चुकीचं आहे, ती लोक चुकीचं वागतात, त्यांनी बदलायलाच पाहिजे, हे मी मान्य करतो. पण माझं हेच सांगणं आहे की हे सगळीकडे आहे. स्ट्रेट समाजात पण आहे. पण आपण काय, मेजॉरिटी स्ट्रेट समाज असल्यामुळे आपण तिथे म्हणजे ते चुकीचं अर्थानं ते गृहीत आहे. हा. पण मला तेच सांगायचं आहे की जसं आपण तिकडे ते चूक आहे हे मान्य करतो, पण त्यामुळे आपण असं नाही म्हणत की सगळा स्ट्रेट कम्युनिटी हे आणि मग त्यांनी हे करणं जसे तिकडेही वाईट वागणारे लोक आहेत तशी इकडे पण आहेत. त्यांनी बदलायला पाहिजे. आणि तू ते जे म्हणतोस की LGBTQ मधल्या मुलामुलींनी बाहेर येऊन स्वतःचं आयुष्य ओपनली बोलायला पाहिजे आणि त्याला डिग्निटिफाय, डिग्निटिफाईड. आय कम्प्लिटली अग्री. अरे पण झालंय कसं रे, एवढे वर्ष सप्रेशनमध्ये जगल्यामुळे ना काही वेळेस ती जी एक अशी चीड आहे, आंतरिक चीड आहे. मी आत्ता 48 वर्षाचा, पण मी 27, 30, 32 वर्षाचा असताना मला पण एक चीड होती, समाजाबद्दल चीड होती मला. म्हणजे ट्रान्सजेंडर लोक जी टाळी वाजवतात, ते टाळी म्हणजे त्यांचा आक्रोश आहे. कारण चीड आहे आम्हाला. चीड काय आहे? कारण तुम्ही आम्हाला कधी सामावूनच घेतलेलं नाहीये मुख्यधारेत. म्हणजे आज सुद्धा जेव्हा मला कोणीतरी व्हॉट्सअप ग्रुप शाळेच्या टाकलंय पण त्याच्यावर काहीच कमेंट नाही, चीड येते मला. पण मला आता एक कळलं की चीड येऊन काहीच उपयोग नाहीये. आपल्याला जर हे बदलायचं असेल तर कायदेशीररित्या बदलावं लागणार आहे, समाजमत हे करून बदलावं लागणार आहे, आणि आपलं आयुष्य प्रामाणिकपणे जगून बदलावं लागणार आहे. हे मला कळालेलं आहे. आणि मी आता ते लोकांना माझ्याही कम्युनिटीला सांगतोय की हे मॉडेल इज वर्किंग फॉर मी अँड आय एम सीइंग पॉझिटिव्ह रिझल्ट्स. तुम्ही पण ते करा. पण प्रत्येकाची ती, पण मग हा जो सिरियसनेस आहे ना, मला असं वाटतं हा समाजातल्या एका लेअर पर्यंत आहे. तू उच्च विद्याविभूषित आहेस, साक्षर आहेस, चांगल्या घरात आला, म्हणजे संस्कारक्षम, चांगलं काही घर म्हणजे काय क्रायटेरिया बरोबर, म्हणून तुला ते कळलं. त्याच्या खालची जी स्तर आहे, म्हणजे जो गरिबांचा स्तर आहे, अगदी आर्थिकदृष्ट्या थोडेसे दुर्बल आहे, किंवा त्याच्यापेक्षा थोडासा वरचा स्तर, कनिष्ठ मध्यमवर्गीय म्हणून, तिथं जी अशी मुलं आहेत, तिथं जी अशा पद्धतीचे ट्रान्सजेंडर असतात, किंवा आपण जे आजूबाजूला पाहतो, त्यातून मग हे इम्प्रेशन होतं का की त्यातून या लोकांबद्दल आणखी एक घृणा वाटायला लागते का? कारण त्यांना कळतच नसतं की आपण कसं राहायला पाहिजे, आपण कसं वागायला पाहिजे, ती लाईन काय आहे जी आपण क्रॉस नाही केली पाहिजे, हे कळत नाही त्यांना. नाही, ते अवेअरनेस सगळ्या लेयर्स पर्यंत पोहोचायला पाहिजे. सगळ्या त्या लेयर्सला मराठीत काय म्हणतात माहिती नाही, पण सगळ्या स्तरापर्यंत पोहोचायला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे. पण हेही तसं नाहीये सौमित्र की आर्थिकदृष्ट्या खालचा जर स्तर असेल तर तिथे त्यांना काहीच हे नाही, पोचत नाही असं नाहीये, पोचतंय. आणि हे जे चुकीचे वागण्याचं किंवा जे ओंगळवाणं हे जे आहे ते मी म्हणलं तसं की ते हळूहळू बदलतंय. म्हणजे आता तू MNC मध्ये खूप पॉलिसीज चेंज होत आहेत, MNC मध्ये जॉब्स मिळत आहेत, इव्हन मॉल्समध्ये वगैरे सुद्धा ट्रान्सजेंडर लोकांना जॉब्स मिळत आहेत. तर असे जे डिग्निफाईड जॉब हळूहळू मिळायला लागतील लोकांना, तर लोकही मग ते तेवढं एक्सेप्टन्स वाढेल, लोकांचं एक्सेप्टन्स वाढेल, आणि कम्युनिटीतली जी चीड आहे, आणि ती चीड आहे, ती आंतरिक चीड आहे, आणि त्यात आता जे आहे ते आहे.
म्हणजे एवढे वर्ष ते दाबल्यामुळे ते झालेलं आहे. पण आता हळूहळू 2018ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय, 5च वर्ष झाली आहेत. त्यामुळे आम्हालाही थोडं एक कम्युनिटी म्हणून वर यायला वेळ. आता LGBTQ कम्युनिटी म्हणून आता काय काम चालू आहे, म्हणजे तुम्ही आता काय काय करताय? तर पहिली गोष्ट एक तर समाजमत बदलणं. म्हणजे मी आता पुढच्या आठवड्यात 3 कॉलेजेसमध्ये जाऊन या विषयावर बोलतोय. मी भारतात असताना बऱ्याच काळ हेच चाललेलं असतं माझं. तर शाळा कॉलेजेसमध्ये या विषयावर बोलणं फार आवश्यक आहे. नुसतं आपण मूव्हीज किंवा OTT प्लॅटफॉर्मच्या सिरियल्समध्ये पाहून उपयोग नाही. या विषयावर बोलणं हवं. त्यामुळे समाजमत बदलणं हे एक मेजर काम. कॉलेजमध्ये यापूर्वी बोललेलं आहे? हो. काय रिस्पॉन्स असतो मुलांचा? पहिल्यांदा मी गेलो तेव्हा मला खूप भीती वाटली होती, पण मला सौमित्र या यंग जनरेशनचं फार कौतुक वाटतं. म्हणजे मी अमितला नेहमी म्हणतो की आपण 20 वर्षानंतर जर जन्माला आलो असतो तर आपल्याला खूप कमी स्ट्रगल करावं लागलं असतं. अरे अफाटे ही पुढची पिढी आहे ना, जेन झी किंवा काय मिलेनियल्स, जेन झी एस्पेशली, त्यांना व्यवस्थित माहिती आहे ते कोण आहेत. ते आउट पण होत आहेत. त्यांच्यातले जे LGBTQ आहेत ते 16व्या-17व्या वर्षी आउट होतात. म्हणजे मी जे 30व्या वर्षी आउट झालो ते 16व्या-17व्या वर्षी स्पष्टपणे सांगतात. माझ्या काही मित्रांची मुलं आता त्यांना त्यांच्या आईवडिलांना सांगतायत मी लेस्बियन आहे किंवा गे आहे. आणि मग माझे मित्र अरे का असं माझ्या मुलींनी सांगितलं, मुलाने सांगितलं. म्हटलं गुड, त्यात काय, ते 12वीत आहेत, त्यांना जाणीव झाली, ठीक आहे ना. पण असं हे बदल घडतायत, हे खूप चांगलं आहे. त्यामुळे कॉलेजेसमधला रिस्पॉन्स, कॉलेजेसमधले प्रोफेसर्स मात्र अजून थोडे ह्याच्यावर आहेत. म्हणजे ते काय म्हणतात त्याला, दे आर स्टिल ऑन द फेन्स. असं कशामुळे झालं असेल? म्हणजे ही नवी जनरेशन जी आहे, अवेअरनेस, त्यांना इंटरनेट आणि ह्याच्यामुळे ते लहानपणापासून मोठं होत असताना त्यांना ते विश्व सगळं हे ओपन झालं होतं ना. त्यामुळे त्यांना हे व्यवस्थित कळालेलं आहे की आपण कोण आहोत किंवा या लैंगिकता वेगवेगळ्या असतात, त्यात काही चुकीचं नाहीये. त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स आलाय त्यांच्यात. आणि कुठेतरी आम्ही पण 20 वर्षापूर्वीपासून हे बोलत राहिलोय, जगत आलेलो आयुष्य, त्याच्यामुळे पण एक थोडेसे पॉझिटिव्ह परिणाम होत गेलेले आहेत. याच्यामुळे तू जे आता कॉलेजमध्ये जातोस आणि बोलतोस, तर काय रिस्पॉन्स असतो तो मुलांचा? प्रश्न काय असतात? प्रश्न एक तर की सर आम्हाला आता याच समाजात ओपन व्हायचंय, आउट व्हायचंय. म्हणजे जे LGBTQ असतात तर ते कसं सक्सेसफुल येऊ, किंवा होमोफोब मित्रमैत्रिणींना कसं आम्ही तोंड देऊ. आणि स्ट्रेट लोकांचे हेच प्रश्न असतात की आम्ही स्ट्रेट आलाय म्हणून चांगलं सपोर्ट कसा देऊ. आणि मला फार कौतुक वाटतं त्या प्रश्नाचं. म्हणजे दॅट इंडिकेट्स की ही मुलं मुली जी आहेत त्यांना त्यांच्या LGBTQ मित्रमैत्रिणींना मदत करायची किंवा सपोर्ट, आणि ते विचारतात की आम्ही व्हॉट कॅन वी डू. अँड दॅट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह स्टेप. तुझ्यावर असा आरोप होत नाही, ट्रोल होत असणार की तू जाऊन कॉलेजमध्ये होमोसेक्शुअलिटी प्रमोट करतोस म्हणून? हो, होतो ना. आणि मी त्यांना तेच सांगतो. मी म्हटलं की मी कोण प्रमोट करणार आहे. म्हणजे मी काय, माझ्याकडे काय असं जादूचं हे की मी एक लेक्चर दिलं की सगळं हे होतंय. जे आहे आपण तेच ना, हे नैसर्गिक आहे. हे जे आहोत ते आहे. म्हणजे 8 ते 10% LGBTQ समुदाय आहे. म्हणजे ते आता आपण ओपन ते होत आहेत कारण सेन्सिटायझेशन वाढलंय. आणि म्हणजे असं नाही की अचानक हे सुरू झालंय. खूप लोकांना ते वाटतं. त्यामुळे ट्रोलिंग होतं, माझ्यावर ते ट्रोलिंग होतं. पण मी त्यांना तेच सांगतो. आणि हे बघ, ट्रोलिंग होणारच. म्हणजे महात्मा फुले असतील किंवा केशव कर्वे असतो, आपल्याकडे सगळेच म्हणजे जे समाज तुम्ही चेंज करायचा कुठल्याही दिशेने प्रयत्न केला, ट्रोलिंग होणारच. त्यामुळे मी त्याची तयारी ठेवली. आपण मगाशी बोलत होतो की LGBTQ आता कशावर काम करतात. हा, तर एक तर हे समाजमत बदलणं. दुसरी गोष्ट कायदेशीर लढाई, म्हणजे पूर्णपणे समान हक्क मिळणं. मग त्याच्यात, आणि लोकांना खूप वेळा असं वाटतं की लग्नाचे का हक्क पाहिजेत. आणि मग आम्ही म्हणतो अरे आम्ही एकत्र राहतोय, तर मग इनहेरिटन्स राईट्स किंवा अडॉप्शन राईट्स, आम्हाला लोन घ्यायचं एकत्र, आम्हाला घर साधं तुम्ही तुमचं जिम मेंबरशिप, मी बाणेरमध्ये जिम मेंबरशिप फॅमिली डिस्काउंट 10%. मी म्हटलं आमची फॅमिली, आम्ही गे कपल आहोत, आमचं लग्न झालेलं आहे, माझं अमेरिकेतलं लग्नाचं. ते म्हणलं नाही, हे नाही चालणार, इकडे अलाउड नाहीये. साधे जिम मेंबरशिपला सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम येतात. तर सगळीकडेच, म्हणजे एकदा तुम्हाला लग्नाचे अधिकार कायदेशीर मिळाले इंडियात, रेशन कार्डवर नाव लावणं, छोट्या छोट्या गोष्टी असतात, राईट. तर त्यामुळे एकत्र जगताना ते पाहिजे. तर त्यामुळे त्याचे म्हणजे कायदेशीर लढाई, समाजमत बदलणं. आणि तिसरी गोष्ट, एक डिग्निफाईड आयुष्य जगण्यासाठी ज्या गोष्टी असतात, मग त्याच्यात मेंटल हेल्थ असते. कारण आता सुद्धा मेंटल हेल्थ काउन्सिलर्स बघितले तर त्यांच्यात सुद्धा बऱ्याच अवेअरनेस नाहीये. मग ते सगळं करणं. त्यामुळे समाजातले हे जे घटक आहेत, NGOs आहेत, डॉक्टर्स आहेत, मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स आहेत, टीचर्स आहेत, तर त्यांना एज्युकेट करणं. तर ते तिसऱ्या फळीचं काम. म्हणजे अशा 3 वेगवेगळ्या फळ्यांवर आता काम चालू आहे. आणि चालू आहेत, वेगवेगळ्या NGOs करतायत. म्हणजे मी तर एक इंडिव्हिज्युअल म्हणून करतोय, पण म्हणजे बऱ्याच NGOs पण यात करतायत काम. 2018 मध्ये जेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं, आपण म्हणू शकतो, आता तुम्ही एकत्र राहू शकता भारतामध्ये, पण लग्न नाही करू शकत.
ॲज ऑफ नाऊ, आणि मग म्हणून तुम्हाला मेंबरशिप मिळत नाही, घर मिळत, कारण इलिगल आहे. तू जी पिटिशन दाखल केलीस त्यानंतर आता जो निर्णय आलाय की अजून त्याच्यावर ॲज ऑफ नाऊ ते इलिगलच आहे. याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? माझं तुम्ही युक्तिवाद काही केला होता का? हो, नाही, आता माझं म्हणणं आहे की हे म्हणजे मी खरं तर म्हणजे निराश झालो सुप्रीम कोर्टाच्या, कारण मला खूप आशा होती, विशेषतः जस्टिस चंद्रचूड. आणि जस्टिस चंद्रचूडांचं तू जर वाचलंस, त्यांनी जे स्टेटमेंट केलं खूप प्रोग्रेसिव्ह आहे. आणि सो आय एम व्हेरी थँकफुल टू हिम, बिकॉज त्यांनी खूप धाडसी हे पाऊल उचललं. आणि ऑनेस्टली ती जी चर्चा झाली त्या अनुषंगाने ती खूप चांगली झाली चर्चा. म्हणजे जर खरंच कोणी वाचलं ते तर ती चर्चा खूप चांगली झाली. पण सौमित्र, हे दिस इज अ नॅचरल प्रोग्रेशन. म्हणजे हे असं होणारच, हे टप्प्यानेच असं होणार आहे, हे एकदम होणार नाहीये, कारण आपण एक समाज म्हणून इव्हॉल्व्ह होतोय या ह्याच्यावर. त्यामुळे आता ती रिव्ह्यू पिटिशन होईल, रिव्ह्यू पिटिशनमुळे फार काही मिळणार नाहीये, मग क्युरेटिव्ह पिटिशन होईल. त्यामुळे आम्हाला ते स्टेप्स माहिती आहेत, त्यामुळे आम्हालाच पेशंट राहावं लागणार आहे. मिळणार आहे, हे बघ, हे मिळणार आहे, हे कायदेशीर हे मिळणार आहे. इट्स जस्ट व्हॅन, म्हणजे ते कधी. त्यामुळे तो जो पेस आहे आणि तो तेव्हाच चेंज होईल जेव्हा समाज मग हळूहळू बदलेल. आणि मग त्या शेवटी ज्युडिशियरी म्हणजे काय, समाजातलीच लोक असतात ना. त्यामुळे ते एकदा हळूहळू बदलायला लागलं की ज्युडिशियरी विल. शेवटचा प्रश्न विचारतो, आपण बऱ्याच गोष्टींवर बोलतोय. तू जे म्हणालास की 20 वर्ष झाल्यानंतर सेलिब्रेशन झालं आणि मग ट्रोलिंग खूप झालं, अजूनही लोक घाबरतात बोलायला किंवा एक दुसऱ्या नजरेनं पाहिलं जातं. या सगळ्या लोकांना तू या निमित्तानं काय सांगू शकतो, काय सांगू इच्छितोयस या सगळ्या ट्रोलर्सना, या सगळ्या दुय्यम वागणूक दिल्या जाणाऱ्या लोकांना तुला काय सांगायचं? जगा आणि जगू द्या, एक बेसिक म्हणजे माझं तेच हे आहे. आणि आमची आयुष्य समजून घ्या. म्हणजे आपण केवळ आपल्याला फ्रीली टाईप करता येत आहे किंवा बोलता येत आहे म्हणून बोलण्याच्या आधी LGBTQ कम्युनिटी कोण आहे, आमचं आणि कम्युनिटी जाऊ द्या, तुम्हाला माझं आयुष्य समजून घ्या. मी सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतो, माझं दैनंदिन आयुष्य मी टाकत असतो. आम्हाला समजून घ्या. आम्हाला जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाहीत तोपर्यंत तुमच्या मनातले हे सगळे जे बायसेस आहेत ते राहणारच आहेत. त्यामुळे एवढंच माझं म्हणजे अगदी. आणि तुम्हाला जरी पटत नसेल तरी तुम्ही ज्या हिंसक ह्यांनी ट्रोल करता ते थोडंसं थांबवा. विचार करण्याची गरज आहे. मला असं वाटतं भारतात आपण इन जनरलच लगेच मत देऊन मोकळं होतो, तर तो एक पॉज घ्या आणि विचार करा, एवढंच मला सांग. मला बरं वाटलं समीर तुझ्याशी बोलून. बऱ्याच गोष्टींवर मी बोललो ज्या मला शंका होत्या. अगदी बरं झालं. मला खात्री आहे की तुलाही थोडंसं मोकळेपणा अगदी अगदी. या निमित्तानं एक महत्वाचा विषय आपण घेतला की ही पण बाजू एक आहे आणि या बाजूचाही आपण विचार केला पाहिजे. जसं समीर म्हणाला की जगा आणि जगू द्या इथंच येऊन थांबतं सगळं, ज्याचा त्याचा तो चॉईस असतो. आता तू जी पिटिशन दाखल केली आहे त्याच्यावर काय निर्णय होतो, संसद काय निर्णय घेते, हे येत्या काळात कळेल, त्यावर आपण कोण बोलणार. पण मला असं वाटतं की भले ते घडो, चांगलं व्हावं आणि चांगली माणसं जोडली जावीत एकमेकांशी. तर समीर, तू मित्रमंडळमध्ये आलास, मला खूप बरं वाटलं वेळ काढून. तर ही एक छोटीशी भेट. हा बुकमार्क आहे, तू पुस्तक वाचतोस त्यामुळे तुला अश्मन तर्फे हा बुकमार्क आहे. आणि हा एक पेबल पेंटेड पेबल दिया आहे, अश्मन पेबल्सचा, व्हेरी नाईस, हँड पेंटेड आहे. मला खात्री आहे की असं तुझ्याकडे नसेल. नाही, दिस इज अमेझिंग अँड आय विल यूज इट. अमेरिकेत घेऊन आणि वापरल्यावर मला फोटो पाठव. नक्की. तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. मित्रमंडळीमध्ये हा एपिसोड कसा वाटला तुम्ही जरूर सांगा. समीर सोशल मीडियावर आहे, मीही सोशल मीडियावर आहे. तुमची मतं द्या. प्रत्येक मताचा आदर असतो, पण भाषा नीट असायला पाहिजे. अगदी. असभ्य भाषा आणि श्लाघ्य भाषा अपेक्षित नाही. श्लाघ्य भाषा. त्यामुळे बोला, व्यक्त व्हा आणि समजून घेऊया आपण एकमेकाला. ऍट द एंड ऑफ द डे. तू आलास, मला खूप बरं वाटलं समीर. थँक्यू. भेटत राहू आपण. थँक्यू. नाईस मीटिंग. थँक्यू. मित्रमंडळीमध्ये मी इथं थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.